हॅलो वेलकम टू टुडेज ब्लॉग. आणि मॅटर इतका डेंजर झालेला आहे की हे असं गबाळगत ब्लॉग डायरेक्ट चालू करायला लागतं आहे. कारण सीन काय आहे, आज आम्ही निघतोय पुण्याला. ओके. आणि आत्ता वाजले आहेत रात्रीचे 8. अजून बॅगा भरलेल्या नाही आहेत. फ्लाईट सकाळी किती वाजताची आहे बच्चे? 4. सकाळी 4 वाजताची फ्लाईट आहे. म्हणजे आम्हाला घरातून निघायला लागणार आहे 1 वाजता किंवा 12:30 वाजता. सेफ साईडसाठी लवकर निघायचं. हां, सेफ साईडसाठी लवकर निघूया. तर आमचा असा प्लॅन होता. मी हळू का बोलते, जसं की माझी घरचे ऐकणारच आहेत ब्लॉग काय चाललंय, पण फास्ट बोलतात पटपट पटपट. सो मॅटर असं झालंय, आमचा प्लॅन काय होता, उद्या सकाळी जायचं, पहिले वैष्णवीच्या घरी जायचं, वैष्णवीच्या घरच्यांना सरप्राईज करायचं. ओके. आणि मग ते झाल्यानंतर आम्ही जाणार होतो सिम्पली मराठाला. सिम्पली मराठा झाल्यानंतर मी आमच्या दीदी आणि दाजींकडे जाणार होतो, त्यांना सरप्राईज करणार होतं आणि तिथून पुढे जाणार होतो माझ्या घरी. पण आता मॅटर असा झालेला आहे, आम्ही उद्या सकाळी पोहोचणार आहे घरी 7 वाजता आणि वैष्णवीचे पप्पा 6 वाजता ऑफिसला चाललेत. ह्यो एक मॅटर, हा एक मॅटर आम्हाला कळला. त्याच्यानंतर अजून एक मॅटर आता उघडकीस आलेला आहे की माझी आई 2 दिवसासाठी तिच्या मैत्रिणीकडे गेली राहायला आणि ती 2 दिवसानंतर येणार आहे. सो आता असलं भजं झालं डोक्याचं, काहीच कळत नाही, काही कळतच नाही काय करायचं. पण मला असं वाटतंय की आपण जाता जाता बच्ची क्या प्लेन बीन मध्ये बसता बसता काय ना काहीतरी जुगाड शोधूच. काय माझ्याकडे ऑलरेडी एक जुगाड आहे, मी तुला सांगितलं. सांग लेट्स गो. सो सकाळी जेव्हा आपण जाऊ तेव्हा माझ्या आईला, माझ्या दादाला, माझ्या वहिनीला, माझ्या आजीला सरप्राईज भेटेल. आपण थांबू माझ्या घरी. माझ्या वडील लक्ष्मण 4 वाजेपर्यंत येतात. ओके. माझ्या घरच्यांना सरप्राईज झालं पार्सल. आपण फिनिक्सला जाऊ, सिम्पली मराठाला भेट देऊ, शुभमचं पार्सल देऊ, ब्ला 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 ब्ला. मग आपण घरी येऊ, आराम करू, जरा झोप वगैरे काढू. 4 वाजेपर्यंत पप्पा येतील, दरवाजा उघडू, धप्पा. त्यांच्यासोबत जरा बसू, जरा चहा पाणी करू त्यांच्यासोबत. त्यानंतर मग त्यांना म्हणून आम्ही आलोच. हे बच्चे ऐक ना, मी काय म्हणतोय, नाही का, म्हणजे असं करायचं का, तुझ्या पप्पांना सरप्राईज नाही, तुझ्या पप्पांना प्रँक करायचं का जरा, म्हणजे तू असा बॅगा बिगा घेऊन एकटीच घरात उभी राहा आणि थोडासा रडायचं. मला लग्नाच्या आधीच धमकी भेटलेली आहे माझ्या पप्पांकडनं आणि भावाकडनं, काय की जर मी तुझ्यासोबत भांडून कधी घरी आले तर मला तसंच मारत मारत ते नेणार तिथपर्यंत. म्हणजे त्यांचं असं आहे की तू आमच्या घरी ये राहायला, पण चैतन्याला सोडून भांडणं करू नये, चैतन्याला घेऊन यायचं राहायला. ही आधीच डील झालेली आहे. ओके. आय एम नॉट गोना रिस्क माय गाल फॉर युअर प्रँक. पप्पांना भेटून झाल्यानंतर, चहा पाणी झाल्यानंतर म्हणून की आम्ही आलोच. मग आपण जायचं दीदीकडे. दाजींना आम्ही ऑलरेडी घेतलेला आहे आमच्या प्लॅन मध्ये, बिकॉज दीदी फिरायला जाणार होती. सॉरी. सो दाजींना ऑलरेडी तो प्लॅन डिस्कस झालाय आता. नाही, मग आपण दाजींकडे जाणार, म्हणजे दीदीला सरप्राईज देणार. आणि मग तोपर्यंत ह्याची मम्मी तर बाहेर जाणार आहे, ते देऊला जाणार आहेत. मग तिथनं मग दीदीला भेटून वगैरे मग आम्ही थोडं चिल करू आणि मग माझ्या घरी येऊन त्या दिवशी माझ्या घरी मुक्काम होईल. मग संडेला, बिकॉज चैतन्यची मम्मी जिथे आहे त्यांचा ऍड्रेस आम्हाला माहिती नाही, तो दीदीला माहिती. आता असं पण नाही करू शकत की सकाळ सकाळ तिथे जाऊन धप्पा देऊ. ऍड्रेस मागायला दीदीला सांगायला, पण दीदीला माहिती नाही. दीदीला कळणार आहे उद्या संध्याकाळी, पण उद्या संध्याकाळी तुझी मम्मी घरात नाहीये. सो मग आता आपल्याला थांबावं लागणार आहे. आणि मग रविवारी दीदीला ऍड्रेस विचारून मग आम्ही तिच्या मैत्रिणीच्या घरी जाणार, तिच्या मम्मीच्या घरी, आणि मग मम्मीला धप्पा देणार. मग मम्मीला तिथून पिकअप करून चैतन्याच्या पप्पांना धप्पा देणार, त्यांच्या डायरेक्ट घरी लॉन्च होईल. सो 2 दिवस आमचा हा खेळ चालणार आहे. एकाच घरच्या व्यक्तीला 2-2 वेळा सरप्राईज द्यायचंय. आधी माझ्या मम्मीला, मग माझ्या पप्पाला, मग दीदीला, मग आईला, मग पप्पांना. हा तर वेगळाच लफडा झालाय. व्हॉट इज दिस कंटेंट मॅन? व्हॉट एव्हर दिस इज, इट्स गोइंग टू बी व्हेरी ऑसम. मला तर म्हणजे मज्जा येते हे सगळं करायला, बिकॉज एकच दिवस का सेलिब्रेट करायचं. लेट अस सेलिब्रेट 2 days. आणि तुम्हाला ही मज्जा येईल सगळ्यांची एक्सप्रेशन असं वेगवेगळं बघायला. चालेल. आपण असं करूया, आता हा ब्लॉग इथनच पुढे चालू ठेवूया आता, असं माझं म्हणणं आहे. ओके. आपण आवरूया बिवरूया. आता वाजले तसे 8, बॅग भरायला घ्यायचे आहेत. आवरतो आवरून वगैरे थोडंसं आता जरा दाखवू का आम्ही काय करतोय. जरा पनीरचं सँडविच, कारण काही फेकून नाही द्यायचं म्हणून. पनीर उरलं होतं तर काकडी पण उरली, ती पण खायची आहे. येस वी कॅन इट दॅट मॅन. सो आपण काय करू आता, जेवून वगैरे आम्ही रेडी होऊनच तुम्हाला डायरेक्ट निघताना, डायरेक्ट एअरपोर्टवर भेटायचं का? नाही आपण दाखवू ना आपण कसं निघतो जसं की तुला छान आउटफिट घालणार. तसं नाही, बसनी कसं जायचं, कम्युट करायचं, ते मी जरा दाखवणार आहे तुम्हाला. सो स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून. बोललो होतो आवरून भेटू, जरा तरी सुद्धा उशीर झालेला आहे. वैष्णव मला आता परफ्यूम मारते. थँक्यू सो मच. ओ माय गॉड. जरा दाखव, जरा आउटफिट चेक करायचं का तुला?
आणि ह्या आमच्या बॅग्स किती येतात पटपट घरी येत आहे तर भरून आणायचं म्हणून आता एवढं बॅग घेऊन जात. चला ठीक आहे, आम्ही निघतोय कारण कॅबवाला आमची वाट बघत आहे. आणि हे बघा काय घेतलं. हा पिझ्झा बेकरी आमच्या 2 दोस्तांसाठी. सीन असा आहे, आम्ही बससाठी वाट बघितली शेवटी काही झालं तरी. आणि बस ही खूप जरा सेफ ऑप्शन वाटते आम्हाला आणि पैसे पण कमी लागतात आणि फुल AC मध्ये बसून जायला मिळतं. म्हणून आम्ही ऑलवेज एअरपोर्ट बस हे करतो, काय म्हणतो त्याला प्रिफर करतो. आणि इकडे मस्त नाही का, हे कंडक्टर वगैरे एकदम चांगले आहेत. बॅग उचलणार, आपल्या बॅग ठेवणार, एकदम खूप चांगले. बसचा प्रवास कधीही करा, चांगला. मला लाज वाटतं का ग बच्ची, सगळे बघतात म्हणत का? इतका नाटकी आहे ना माझा नवरा, एक नंबरचा. फायनली पोहोचलो आम्ही ह्याला एअरपोर्टला. जरा एअरपोर्ट दाखवा ना, कसं सुंदर आहे आपलं हे बँगलोरचं. हे तरी टर्मिनल 1 आहे, पण टर्मिनल 2 ह्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे. मी तर म्हणजे इंडिया प्रवास बघितला का बॉईज, किती 1.5 hour ओनली. आणि मस्त AC आणि इझी. आता तू मला कट केलेलं चालतं ना? आता मी बोलत होतो ना मध्ये नाही, मी आधी बोलत होते. ठीक आहे चला, आता टर्मिनल वरतीच होते मी की टर्मिनल 2 मला वाटतं इंडियातलं सर्वात सुंदर आहे. बसने आलो याला बसचं ब्रँड अँबॅसिडर बनवून टाका जरा. हान मला तू. वाव, बच्चीकडे पैसा गब्बर. बच्ची चालले पुण्याला अख्खा ना. कुठे चाललं बच्ची मग आता? KFC मध्ये खायला आले ते तुम्हाला. लेट्स गो मॅन. कधी बिल जास्त आले की वैष्णवीला नेटवर्क इश्यू यायला लागतो. सो जर घेतलं आम्ही थोडं KFC आणि माझ्या मित्रांनी दिलेला ठेपला. जरा पटापट खाऊया बच्ची. यू पॉपकॉर्न बच्ची घ्यायचा, कलर वेगळा आहे का जरा? मी गपचूप खाणार आहे. काय गो? डाएट कॅमेरा बंद केल्यावर खाणार आहेस ना तू? ठीक आहे. मी विसरलो स्क्रिप्ट. कॅमेरा बंद केल्यावर खाणार. वैष्णवीला मध्येच काय होतं काय माहिती, लगेच तिला मेट्रो दिसलं. काय आहे बच्ची त्याचा? किती रुपये किंमत होती? 1700. बच्ची त्यात खरंवाला येईल का? त्याला आपण खाऊ पण शकतो. अगं बच्ची तिथे लिहिलं होतं नेक्स्ट फ्लाईट. मी फक्त हैदराबाद वाचलं म्हणून मी म्हटलं काय हैदराबाद. काय झालं बच्ची? सगळे घाबरले का? बस बीस आले बच्ची आपल्याला न्यायला. हा का? पण बस आले बच्ची, तुला काय म्हणतो? सो ऐकून हा ब्लॉगिंग क्षेत्रात आता एक 5 तिथं उभे होते आणि मिलिटरीचा ड्रेस घालून उभे होते ना. अचानक माझा हात असं म्हटलं काय होतंय मला. एक आठवडा मला घरातली कामं नाही करायला लागणार आहे. जरा सुट्टी आहे, छान वाटते मला. GTA आठवण येते मला. GTA मस्त आहे योगिंग, एवढा मोठाच्या मोठा. आता मी नाही बोलणार. तुम्हाला मागाशी ओरडला ना, मी काहीच नाही बोलणार. काय संबंध? मी कधी ओरडला? हे होतं बच्ची तुला घरात दुखत नाही का? एवढं बडबड करते तुझ्या तोंडाला. हां झालं. येस झाली चालू परत. येस. सो फायनली आम्ही बसलो आता प्लेन बिनमध्ये. यार एक्साइटेड झालं आहे घरच्यांना सरप्राईज द्यायला. काय म्हणते बच्ची? रडतील का बच्ची तुझ्या घरचे? हां ठीक आहे, मग भेटू आता लँड झाल्यावर पुण्यामध्ये. फायनली पोचलेलो आहे पुण्यामध्ये. किती वाजले बच्ची? सकाळचे वाजले तर 5:37 मॅन. आता घरी जाऊन सगळ्यांना सरप्राईज द्यायचा टाइम आलेला आहे. दाखवत होतो ना. एवढं झोपेत का असते का बच्ची तो आयुष्यात? 5:30 वाजता कोण वाजतो झोपेत? मी आलोय बाई पुण्यात लँड. बच्ची मला तर छान वाटतं. आता पटकन तू तुझ्या घरी निघायचा, मी माझ्या घरी निघणार आहे. हा ना, इथं बसून करेक्ट इंटरव्ह्यू दिला होता. या मॅम, लास्ट टाइम आमची फ्लाईट गोवाला गेली होती. हा ना ब्रो, कसला टर्ब्युलन्स झाला होता. भाईंना उतरवताच नाही आला इकडं. पुण्याला लँड नाही झाली, डायरेक्ट गोवा कोण झाला ना आपला डायरेक्ट. बच्ची काय म्हणणं आहे तुझं? हां ठीक आहे, चला मित्रांनो, आता डायरेक्ट पुढचा ब्लॉग गाडीत बसल्यावरती असेल. आणि त्याच्यानंतरून मग वैष्णवीच्या घराच्या समोर असेल, सगळ्या घरच्यांना सरप्राईज देताना. का बच्ची अशी चालते तू
सगळं कॉन्टेंट ह्याच्यामध्ये देणार आहे ना, त्यांना तडपवणार आहे रिॲक्शन साठी. बनियान दिसू दे, बन्यान नाही ते माझं शर्ट आहे, कळलं ना. पुणे बदल रहा है, लोक कचऱ्याच्या कुंडीत तुंबतायत. आणि हे टर्मिनल 2 ला आम्ही लँड झालोय ना. चालू केले शटल. आता एरोमॉलला जायला शटल चालू केले. शटल कॉक माहिती मला त्याची. जा रे. अरे काय अयो, रिस्की पोझिशन वरती मला माहिती आहे कोण व्यायामला गेले कोण नाही गेले. व्यायाम शाळा इतकं सकाळी मेन रोडवर वैष्णवीच्या घराच्या बाहेर आणि आता चाललोय आतमध्ये. बेटी दाखवतो तुम्हाला. मला त्याला एक्साइटमेंट होतं, पण दत्त गोरेला आहे रे बाबा मेरे को, पण दत्त गोरेला आहे काय. पण बघूनच तू का फ्लॅशलाईट लावली चालतं. हा का कसं वाटतं मग तुला? एकदम भारी खरंच, खूप भारी वाटतं. चेतन पण आला, बरं झालं खरं. आता आपण हळूच बसू. मी आता वडापाव मागवलाय, आता आपण वडापाव खाऊ आणि मग ते दोघं उठतील आपल्या आवाजाने. आणि पप्पा जेव्हा कामावर नाही येतील तेव्हा डायरेक्ट मी दरवाजा उघडेल. काय काळजी. अरे मेरे को रिएक्शन दे रे. कशी आली म्हणजे अशी रिक्षा पकडली मागच्या फाट्याला आणि आले. मला आवाज आलता मागाशी, मग ती आली म्हणून मला स्वप्न. काय वाटतं? खरंच भाजप कुठला मागवलाय? रोहित वडेवाले. आता काय, आता पुण्याचा कुठला पण वडापाव असू दे, ही चटणी भेटल्याशी मतलब आम्हाला. लाल कलरची घेऊन जा. मी सांगितलंच असं. दादाला नाही सांगितलं. अजून एक फोटो काढ आमचा. सेल्फी काढ. तू बी येणार, तू बी येणार. सेल्फी आमचा काढ, चौकांचा काढ. माझ्या पोरग्यानं आणलं मला गाडी, तुझा बॅग. प्लॅन चेंज झाला ना डायरेक्ट. आत्ताच नाव काढलं होतं. गंगी आली का तुझी? माझा मित्र बोलला. अरे म्हटलं ती पुढच्या महिन्यात येणार आहे. म्हटलं असं म्हणजे मला काय माहित नाही कधी येणार आहे का. तुम्ही मध्ये कशी काय सरप्राईज मागाने का आईस्क्रीम नाही नाही नाही.
मैसूर पाक. रडा जरा. अरे चल चल माझा माईक पण पडला खाली. कसं काय? आले आले पप्पा आले. पप्पा आले आणि पप्पा नाही म्हणले चपला रे जास्त झालं तुमच्या पाय पडला. अरे यार मी म्हणले पप्पा काय माहिती मी म्हणला हा इथं असले जरा एन्झायटी वगैरे मेरे को असा असा तुम्ही व्हा फ्रेश. अगं फ्रेशच असतो तुझा बाप. सकाळी बाई मला वाटलं चपातीवाली बाई आली 7 वाजता उघडला. तिला म्हटलं तू ती नेमकी इकडनं अशी नको येत ना हिला आटली साप दिसला असतं मी इली असती. अश्विनीने वाचवली तिला. बापरे म्हणलं एवढं मोठं सरप्राईज. आणि अश्विनी पण आली झोपेतून. कोणाचा आवाज येतोय इथं बसा इथं बसा. वाईट मध्ये कोण आहे पप्पा त्या ड्युटीवर गेल्या म्हटलं इथं कोण बसलाय नाही. आणि निखिल तर झोपत आला. अगं ती रात्री पार्टीला गेलती ना ही लोक. मग काय आलं मग त्याच्यामुळे त्यांना उशीर झाला झोपायला. मग टाकला एक फटका. फटका माझ्या पोराला. हो निखिलने तुझ्या प्लॅन मध्ये चेंज केलं. त्याने गाडीतून घेऊन आला. तो पण नसतं आलं तर पप्पा म्हणले समोरून गेला मी गाडीत घेतला. ये क्या बात हुई? पप्पा म्हणलं म्हणजे गाडीची चावीच काढून घेतो. होतो मला दिसले साईडला त्यांना खूप बसा बिसा पण काय नाही नुसती साईडला घेतली गाडी. चला बोललो आम्ही ह्याला फोन करतेय की तू कुठे. आताच फोन करतोय ते मी त्याचा हे म्हटलं गाडीचा आवाज. आपल्या बँगलोरचे कॉक्रोच आले का इथं? पप्पा रडू बिडू लागतात. आजी नाही का पप्पा येतात. पप्पा इथपर्यंत आलेत. पप्पा दात येतील. पप्पा आलेले आहेत. लाग पप्पा म्हणतील हिला काय झालं ये कौन से दौरे पड रे. का शूज पाहतील म्हटलं हे बोलते. मी म्हणणार माझ्या डोक्यात माइंड चालू हे झालं की निखिल साठी घेतलं मी. आणि पप्पा बोलले पण एवढ्या चपला घरात. यस ना. काय म्हणणं तुझं? माझं काय म्हणणं मी तर खुशच आहे. दिसतात का सगळे? हे कोणासाठी? माझ्यासाठी. हे कोणासाठी? मम्मीसाठी. हे कोणासाठी? माझ्यासाठी. येस ऑफकोर्स. निखिल तर नाही घालू शकणार. आणि हे आजीला माझ्या आणि चैतन्यकडून. आम्हाला कळत नव्हतं काय घ्यायचं. हा तर मग हे तुझ्यासाठी. सो हे तुमच्या सगळ्यांसाठी असं होतं. आणि ही बॅग निखिल साडे. येस जिप बॅग. चांगली आहे ना. लय स्पेशियस आहे. तू असं ट्रॅव्हलला पण युज करू शकतो. अश्विनी येत जा आपण मेंबरशिप वाचून. कशाला कुठे एवढं खर्च करते. आणि हे पप्पासाठी मैसूर पाक. सगळ्यात आवडीचं. तुम्हाला शिसारी बसली होती ना गोडची? गोडची शिसारी बसली होती ना. मला नको. जाऊ दे. आम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे म्हणून आम्ही आलोय आज इथे. नाही झाला असता काय मूर्ती आहे. नाही हो पप्पा. हे नाही आमचं युट्यूब मधनं जे पैसे आले ना पहिले पैसे त्याच्यामधनं आम्ही सगळ्यांना एक गिफ्ट घेतलेलं आहे. असं जे आमच्या युट्यूब मध्ये मला पण तू कंटिन्यू करायला पाहिजे होतं थोडं. होते ना खोरे जास्त झाले असते.
भारी नको जास्त खाऊ. मला ठेवा दोन, मला लय आवडते. शर्ट कुठे माहित नाही, पण मैसूर पाक आहे. हे असतं प्रेम. 1 मिनिटाच्या आत पप्पांनी लगेच गिफ्ट घातलं, आणि हे नेहमीच आहे. मी जेव्हा पण पप्पांना काही आणते ते लगेच ते घालतात. हॅलो हॅलो. सो सरप्राइजेसचे 2 भाग तर झाले आहेत. आता एक तिसरा भाग असं गेले मी, सॉरी. तिसरा भाग आता जो आहे तो आहे, म्हणजे के सोडतोयस तू? अरे मी ओढतोय, सॉरी. फक्त ना थोडं. ओके. सरप्राइजेसचे 2 भाग झालेले आहेत, म्हणजे माझ्याच घरी आणि माझ्या आई वडिलांना, म्हणजे 2 सरप्राईज झाले. येस. आता आम्ही चाललोय तिसऱ्या टप्प्यावर, म्हणजेच दीदी आणि दाजी. सो दाजींना आम्ही सांगितलं होतं, बिकॉज दीदी प्लॅन करत होती बाहेर जायचा, त्याच्यामुळे आम्हाला दाजींना सांगावं लागलं. सो त्यात ते थांबवतील, तिला थांबवतील घरी. सो आता बघू. मला वाटतंय सर्वात बेस्ट एक्सप्रेशन्स हे दीदीचेच असणार असं मला वाटतं पर्सनली, की दीदी इज गोना गिव्ह द बेस्ट एक्सप्रेशन. बघू आपण, बघू ना, बघू. कृष्ण म्हणे राधाला जरा गाला थास. याच घरात नाव घेतलं होतं त्याने. कृष्ण म्हणे राधाला जरा गाला थास. वैष्णवीला बोलवतो मी. उकडीचा मोदकचा घास. ओ शिट, सिम्पली मराठाचं प्रमोशन. धगधग होती रे मला. काय बोलशील? आहे का? आपण बसलो डायरेक्ट, चलिए ना. कशी आहेस? सरप्राईज आहे. एकदम मस्त. तुला झालं का नाही झालं का? आवाजामुळे कळलं तुला? पुण्याच्या कसं वाटतं तुला हे? बँगलोरला तुला हे करायला मिळत नाही. जरा आता मम्मीला सरप्राईज द्यायला आलेलो आहेत. आता हळूच बोलते वेळची. आता फायनली आम्ही तिला सरप्राईज देणार आहे. लेट्स गो. बघू काय रिॲक्शन आहे. पूर्ण घर त्यांचंच आहे. फोन उचलत नाही, यायला लागला आम्हाला इथं बँगलोर वर. मग काय नाही तुम्ही काय आहे का नाही चांगलं चाललंय यांचं फिरणं. चैतन्य काय म्हणणं तुझं? काय मला ते म्हणत होते आता मुरार सिस्टर की ते पण पनीर कट करायचं तू कधी टाकलं होतंस? तू जर इथं आलीस पुण्याला तर कळत आहे का? लोक ट्रॅक ठेवतात आपल्या कुठे आहे, त्यामुळे चुकूनही हे नाही करता येणार. झालं मग ऑफिशियली आता सगळ्यांचा एक व्हिडिओ एक फायनली तयार झाला. पूर्ण 1 दिवसाचा व्हिडिओ होता, तो गेला 2 दिवस 24 तास. फायनल सरप्राईज चालू. लास्ट स्टॉप. बट माहित नाही आता हा व्हिडिओ पोस्ट होणार आहे का नाही. होईल ना. हे कशाला बोलते, पोस्ट होणार नसेल. फायनल माझ्या घरी आलेलं आहे. लेट्स सी मॅन. फायनली बाबा आम्ही आता बँगलोरला रिटर्न आलोय. आणि त्या दिवशी नाही लगेच त्याच दिवशी रिटर्न नाही आलोय. आम्ही पुण्याला पोहोचलो. तुम्हाला तर माहितीच आम्ही पुण्यामध्ये खूप टाइम होतो. कसं तुम्ही आमच्या इंस्टाग्रामला जर फॉलो करत असाल तर तुम्हाला दिसला असेल. पण आम्हाला त्या पर्टिक्युलर व्हिडिओचा एंड नाही करता आला. ह्या पर्टिक्युलर व्हिडिओचा एंड नाही करता आला बिकॉज ऑफकोर्स मग एकदा घरच्यांमध्ये गेल्यावरती मग फोन साईडला.
सो लास्ट असं होतं की आम्ही चैतनच्या घरी गेलो आणि चैतनचे पप्पा थोडे झोपेत होते, त्याच्यामुळे आम्ही त्यांचे एक्सप्रेशन नाही टाकले. बट ओव्हरऑल इट वॉज अ सक्सेस. सगळ्यांना भेटलो, सगळ्यांना सरप्राईज दिलं. ह्याच्यानंतर आम्ही खूप सारे व्हिडिओ आमच्या घरच्यांसोबत शूट केले, जे जास्त एक्साइटिंग आहे, ह्याच्यापेक्षा 10 पट एक्साइटिंग आहे, हे तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. सो स्टे ट्यून्ड फॉर दिस वीक्स व्हिडिओ. आणि पॉडकास्ट ही आम्ही एकदम सुंदर आणि एकदम वेगळ्या पद्धतीने शूट केलंय. सो यू आर नॉट गोइंग टू रिग्रेट अ पुणे कॉन्टेंट. स्टे ट्यून्ड. आता सबस्क्राईब करा, बेल आयकन सबस्क्राईबच्या शेजारी असतं त्याला टॅप करा, सो दॅट जे पुढचे व्हिडिओ येणार आहेत अमेझिंग पुण्याचं आमचं कॉन्टेंट आमच्या घरच्यांसोबत, यू वोंट मिस इट. सो असा होता आमचा सरप्राईज ब्लॉग. आणि आता आम्ही म्हणजे आता मी आउटरो शूट करतो बिकॉज आम्ही विसरत होतो. सो सॉरी फॉर दॅट. बट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड स्टे ट्यून्ड.